मैदानामध्ये दाखवत असतात नेहमीच जोशी 11A-B संघाला त्यांनी लाईक केलेला आहे। चला स्पीड करा, आजचं वातावरण खूप दमट ज्ञानेश्वर मुकादम वातावरणामध्ये आर्द्रता खूप आहे आणि त्याचाच परिणाम खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेवर होताना आपण पाहतोय। मच्छिंद्र आणि राकेश सलामीची जोडी। मच्छिंद्रबद्दल काय सांगायचं, एक उमदा खेळाडू ज्याने आपल्या तरुणाईच्या काळात अनेक क्रिकेट रसिकांना भुरळ घातली असा मच्छिंद्र आपण पाहतोय आणि त्याचा खेळ पाहण्याचा योग आपल्याला या ठिकाणी येतोय। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर लाभ केलेला आहे। चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार। मच्छिंद्रच्या बॅटमधून आलेला हा चौकार। काय जबरदस्त ॲनिमेशन होतं, काय जबरदस्त टायमिंग होतं। रोहिदास याने अगदी फुलर लेंथ म्हणजे नक्कीच जर बघितलं तर बॅट खाली चेंडू टाकला होता, फ्रंट फुटवर आला फलंदाज मच्छिंद्र आणि भिरकावून दिला थेट सीमारेषेच्या वन बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी। चौकाराने धावसंख्या 4ने या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात होते काटे संघाची। चांगली सुरुवात म्हणावी लागेल मच्छिंद्रकडून। रोहिदास पुन्हा एकदा सज्ज होईल, शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय रोहिदास। हॉप वाली दिली होती, यावेळी मात्र प्लेड ऑन, यावेळी मात्र बदला घेतोय नक्कीच रोहिदास मच्छिंद्रचा। पहिल्या चेंडूवर चौकार आणि आता मात्र मच्छिंद्रला जावं लागेल पॅव्हेलियनमध्ये। चांगली सुरुवात दिली होती परंतु कुठे ना कुठे रोखायचं होतं रोहिदासला। हॉप वाली दिली होती, हॉप वालीवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू खरं तर बॅटची कड घेऊन यश त्यावर आदरला। स्वतःवर नाराज आहे मच्छिंद्र, कारण मच्छिंद्रला माहीत होतं पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो चांगली फलंदाजी करू शकला असता। त्याला अनुभव आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करण्याचा। आता मात्र नितीन पाटील येत आहेत, नितीन पाटील या षटकामध्ये काय करतील, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे। 45 वयोगटाच्या खेळाडूंवर अनुभवाची कमी नसते, कारण तावून सलाखून ते निघालेले असतात आणि त्यांना शिकवण्याचीही गरज नसते। कधी बाद व्हावं, कधी चौकार मारावा, कधी सिंगल घ्यावी, हे शिकवण्याची गरज नसते। धावसंख्या धावफलकावर 4-1 गडी बाद मच्छिंद्र याची विकेट मिळवलेली, महत्त्वाची विकेट रोहिदासने मिळवलेली आहे। रोहिदास पुन्हा एकदा सज्ज होईल। चांगलं क्षेत्ररक्षण आपण 38 सर्कलमध्ये पाहतोय, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ। हा चेंडू लाभ केलेला आहे, इथे मात्र वन बॉल चेंडू सीमारेषेच्या अलीकडे अडवला गेला। सिंगल शिवाय काही मिळणार नाही। प्रयत्न होता, चांगला होता प्रयत्न नितीन पाटील यांचा। सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 5 धावा। तमाम क्रिकेट रसिकांना तसेच खास करून नवीन 40+ क्रिकेटच्या सर्व संघांना, सर्व खेळाडूंना या पहिल्या चाचणी स्पर्धेच्या आपण शुभेच्छा देऊया। मित्रांनो, क्रिकेट की जंग सुरू झालेली आहे। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र सिंगल आणखी एक धावसंख्येमध्ये फक्त भर पडेल। 6 धावा धावफलकावर लागतात। यानंतर बंद्रा मारुती काल्हेर आणि एकता सारंगाव, क्या बात आहे। बंद्रा मारुती काल्हेर या संघाने नक्कीच चांगली कामगिरी मागच्या सीझनमध्ये केलेली आहे। त्यानंतर एकता सारंगाव हाही संघ अगदी तोडीस्तोड लॉप करण्याचा प्रयत्न होता इथे, मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आलेला नाही आहे। बाईकच्या रूपाने, लेग बाईकच्या रूपाने पंच मोरे सरांचा इशारा सिंगलचा। पंच मात्र पुन्हा पुनरागमन पंचांचंही झालेलं आहे। वैती सर असोत, कडू सर असोत, मोरे सर असोत, ही त्रिमूर्ती गाजलेली आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये। मग दमन चषक असो किंवा चाचणी स्पर्धा असो किंवा अध्यक्ष चषक असो, ह्या त्रिमूर्तीने झेंडे काढलेले आहेत नवीन 40+ क्रिकेटमध्ये। गोलंदाज तयार, हा चेंडू 38 सर्कलच्या बाहेर चेंडू ज्ञानेश्वर मुकादम जात नाहीये। ही खरं तर एक अनोखी गोष्ट आपण पाहतोय। इथे मात्र फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होतोय। पहिलं षटक आय थिंक संपलं। यस, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले आहेत 8। जय कालिका माता कालवार यांच्या वतीनं आपण ही भव्य दिव्य स्पर्धा असे आपण पाहतोय। गेली 14 ते 15 वर्ष आपण पाहतोय चाचणी क्रिकेट स्पर्धेचा मान हा काही संघांना, मोजक्या संघांना मिळालेला आहे। यावर्षी चाचणी स्पर्धा खेळवण्याचा मान खरं तर जय कालिका माता कालवार या संघाला मिळालेला आहे आणि त्यांचं आपण अभिनंदन करूया। एक चांगलं सुसज्ज मैदान, चांगली खेळपट्टी, याच वर्षी खेळपट्टी ज्ञानेश्वर मुकादम बनवली। खेळपट्टीवर मीही खेळलो आज। नक्कीच खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे
आणि जे बॉल वापरलेले, चेंडू जे वापरलेले आहेत ते A1 क्वालिटीचे वापरलेले आहेत. त्याच्यामुळे पहिल्या चेंडूपासून अगदी पहिल्या षटकापासून चेंडू आपण सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहतोय. त्यानंतर आपण जर बघितलं तर अतिशय सुसज्ज असं आयोजन, नियोजन, अगदी नाव ठेवायला जागा नाही, नीट अँड क्लीन टेलिकास्ट, सर्व संघांची वेळेवर हजेरी, त्यानंतर सर्व पदाधिकारी नेहमीच या स्पर्धेला भेट देऊन गेले. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. चाचणी स्पर्धेचा महाविजेता कोण हे उद्या आपल्याला समजेल. मात्र तत्पूर्वी एक जबरदस्त लढत आपण पाहतोय, जयगावदी काटे वर्सेस जय बजरंग कारिवली. आज माझ्या जोडीला आमच्या समालोचक परिवार भिवंडीचे उपाध्यक्ष आणि एक पहाडी आवाज. मित्रांनो, जर तुम्हाला लग्न सराईमध्ये मंगलाष्टके गाण्यासाठी जर नेहमीच गायनाचं जर गरज असेल तर मोहनदादा भोईर यांना तुम्ही आमंत्रित करू शकता. आमच्या जोडीला असतील, ज्यांचे बोट धरून आम्ही या समालोचन क्षेत्रामध्ये आलो. पहिला चेंडू आपण पाहतो दुसऱ्या षटकाचा, आणि पहिल्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर सिंगल कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न आहे. राकेश आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. मच्छिंद्रने धमाकेदार सुरुवात करून दिल्यानंतर कुठे ना कुठे ब्रेक लागला त्याच्या फलंदाजीला. तिथून थोडंसं संकटात काटे संघ. अहो, आणखी एक चांगला चेंडू. ज्ञानेश्वर मुकादम हे डाव्या हाताचे गोलंदाज जे असतात ना, ते खूप त्रासदायक ठरत असतात नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजांना. इंटरनॅशनल क्रिकेट बघा तुम्ही, त्यानंतर टेनिस क्रिकेट बघा, 40+ क्रिकेट बघा, ही गोलंदाजी खूप डोकेदुखी असते फलंदाजांसाठी. शफल क्रॉस झाले फलंदाज, मात्र त्याचा फायदा होणार नाहीये. स्वतः कमरेवर हात देऊन पाहतायत की कसे चेंडू येतात आणि कसा मी डॉट होतोय. बॅक टू बॅक आपण 3 डॉट चेंडू बघितले. इथून नक्कीच विचार करावा लागेल फलंदाजाला की मी खेळपट्टीवर उभं राहावं की न राहावं, कारण 3 चेंडू डॉट म्हणजे खूप मोठं नुकसान. आणखी एक चेंडू डॉट जातो की नाही. यावेळी मात्र फलंदाज कॉट बिहाइंड. शांत क्रिकेट ज्ञानेश्वर मुकादम आपण पाहतोय. खरं तर काटेही संघाकडून अपेक्षा होत्या प्रेक्षकांना, मात्र त्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. 45 वर्षचे प्लेयर म्हणजे थोडेसे नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा असते पहिल्या षटकात. इथे अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. या अगोदर जयगावदेव वडूनगर संघ पराभूत झाला जय कालिकामाता कालवार संघाविरुद्ध. तेव्हाही बघितलं की 45 पहिलं जे षटक होतं ते षटक पूर्णपणे वाया गेलं होतं जयगावदेव वडूनगर संघाचं, आणि त्यामुळेच खरं तर पराभव स्वीकारावा लागला होता. असो, शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सर्वच गोष्टी घडत असतात. आज 0 तर कल हिरो असं समीकरण असतं क्रिकेटमध्ये. बघूया पुढचा फलंदाज महेश खेळपट्टीवर. फुलटॉ चेंडू आहे. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेल्या पॉईंट क्षेत्रामध्ये खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषेच्या पार. कडू सरांचा इशारा येतोय, चौकार. नाही बघा, कडू सर बोलल्याबरोबर त्यांचा चेहरा थोडासा कडवट झाला, मात्र कुडू त्यांचं नाव आहे, क्षमस्व कुडू सर, महेश कुडू सर. येस, आत्ता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आपण पाहू शकता. नाही वैती सर, बघा 40+ क्रिकेट हेच क्रिकेट आहे. थोडी अशी मजाक मस्ती चालणारच आहे, कारण सिरियस तर हॉस्पिटलमध्ये पेशंटही असतात. प्रत्येक वेळी सिरियस राहून होत नाही. इथे मात्र 2 धावा आल्यात आणि 2 धावाने धावसंख्या धावपळ करावं लागते ती 14. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14. जय बजरंग कारिवली ए आणि जय बजरंग कारिवली बी या 2 टीम यावर्षी नक्कीच आपलं प्रदर्शन दाखवणार आहेत. त्यापैकी आपण पाहतो जय बजरंग कारिवली बी संघाने या इथे आपल्या अंगणात खूप चांगलं प्रदर्शन पहिल्या 2 षटकामध्ये दाखवलेले. शिणू पहिलं जे षटक हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं होतं, त्या शिणूच्या षटकामध्ये 6 धावा आल्या, 1 विकेट त्याने घेतली. यानंतर मी विनंती करेन बंद्रा मारुती काल्हेर वर्सेस एकता सारंगाव दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला
श्री संदेश भगवान म्हात्रे उद्योगपती आणि श्री गुरुनाथ सकाराम म्हात्रे उद्योगपती प्रगती क्वारी यांना समर्पित केलेल्या टॉस बॉक्समध्ये आपल्याला येऊन बसायचे. बंद्र्या मारुती काल्हेर वर्सेस एकता सारंगाव, दोन्ही संघाचे कॅप्टन. त्यानंतर विलासमती राहणाल, हो अध्यक्ष साहेबांचा हा संघ, आणि विलासमती राहणाल संघाची एक जबरदस्त मालिका, जबरदस्त स्पर्धा दिनांक 21 ते 27 या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत. रिग्नेश पाटील आणि त्यांच्या टीमच्या वतीने, विलासमती राहणाल टीमच्या वतीने हे आयोजन नियोजन आपण पाहणार आहोत. ईश्वर गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका होता, मात्र चेंडू सीमारेषेवर झेलण्याचा प्रयत्न होता. खरं तर मुश्किल थोडासा झेल, मुश्किल कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, फिल्डरचे प्रयत्न चांगले होते. धावा आल्या 2. बेस्ट फिल्डर यस, कारिवली संघाचा एक उत्कृष्ट दमदार फिल्डर त्या ठिकाणी आहे. गजा नाही तो मजा नाही. गणेश स्ट्राईकवर आहे. ओ इथे मात्र हुक केलेला आहे, चांगला फाटका, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलेला आहे. 6 धावांसाठी मोरे सरांचा इशारा, हा षटकार. खरे तर इलेक्शनचे वारे अगदी वेगाने वाहत आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेला काही मर्यादा आहेत. त्याच्यामुळे नक्कीच संगीत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता या स्पर्धेचा, मात्र प्रेक्षको काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा इथे आयोजन समितीलाही पाळाव्या लागतील. या मर्यादा नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेलाही पाळाव्या लागतील. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. ओम फोटोच्या माध्यमातून नक्कीच आमचे केनी सर एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, खूप स्पर्धा येतील. केनी सर आपणास या सर्वच स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि दमन दौरा मात्र विसरू नका तुम्ही. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा हुक केलेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. ओ चांगला प्रयत्न होता, मात्र कॅरी केला नव्हता चेंडू. जाईल सीमारेषा पार, येतोय चौकार. चौकार आणि धावसंख्या ज्ञानेश्वर मुकादम सांगतायत 26 झालेले. आता मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळतोय आपल्याला. या खेळपट्टीवर 50 धावा नक्कीच एक सोपं टार्गेट आहे. हो, कालचा जर विचार केला तर स्वयंभू पायगाव संघाने 19 मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण केली होती. काय दमदार खेळ केला होता. अंतिम फेरीमध्ये हा संघ पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा हुक आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट. चेंडू सीमारेषा पार, गणेशच्या बॅटमधून आलेला हा दमदार चौकार. असं वाटलं होतं की पहिल्या 2 षटकामध्ये बॅकफुटला गेलेला आहे काटेचा संघ, फ्रंटफुटला आहे कारिवली संघ. मात्र इथे गेअर चेंज केलेले आहेत, खास करून गणेशने. 3रा 4था 5वा गेअरही टाकलेला आहे आणि सुसाट गाडी जयगावदेवी काटे संघाची. कारण धावसंख्या धावपळकावर तब्बल लागते ती 30 धावा, बऱ्यापैकी धावसंख्या धावपळकावर लागलेली आहे. इथे या खेळपट्टीवर नवीन खेळपट्टी आहे. कुठल्या षटकामध्ये किती धावा जातील ना ज्ञानेश्वर मुकदम, तुम्ही काहीच अंदाज करू शकत नाही. कारण खेळपट्टीवर चेंडू अगदी दिसून येतो आणि खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटवर व्यवस्थित येतो, हे महत्त्वाचं आहे. येस, नवीन खेळपट्टीसाठी चांगली मेहनत केलेली आहे. खास करून सर्वच खेळाडूंचं, कलवार गावच्या सर्वच खेळाडूंचं आपण अभिनंदन करूया. सचिन मालीची या ठिकाणी आठवण काढलेली आहे नक्कीच समालोचन कक्षामध्ये. मागच्या 3 दिवसामध्ये सर्वात महागडं षटक त्यांनी फेकलं. 30 धावा त्या षटकामध्ये कुठल्या होत्या, कुठल्या असंच म्हणू शकतो जितू गवळीने. ते मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि पंच सांगतायत की हा क्रीजच्या नक्कीच खेळपट्टीच्या
बाहेर चेंडू पडला होता आणि त्यामुळे नो बॉलचा इशारा पंच मोरे सरांचा. नो बॉलने धावसंख्या धावपलकावर लागते 31. पुढील चेंडू प्रियट असेल. बॅट्समनवर काहीही दबाव नसेल. यावेळी मात्र पंच केलेला आहे. वॉट अ शॉट. आगरी भाषेत म्हणायचं झालं तर चापट मारली होती चेंडूवर. पुन्हा एकदा नो बॉल पंचांचा इशारा. गरिबी में आटा गिला असं मोहनदादा यांचं वाक्य आहे आणि ते वाक्य इथे खरं होतंय. धावसंख्या धावपलकावर तब्बल वाढते ती 36. येस नो बॉल असेल आणि या नोवर हा चौकार म्हणजे 4+1 5 धावा आल्या. धावसंख्या धावपलकावर 36 लागल्या. खरं तर वातावरण जसं गंभीर आहे तसं नक्कीच खेळ मात्र गंभीर झालेला नाही आहे. खेळ मात्र अगदी आपण पाहतोय की जल्लोषपूर्ण, खास करून काटे संघाचा. चिंतामण घरात खुश असतील नक्कीच, कारण त्यांची खूप इच्छा किमान बोनी तरी व्हावी या सीझनमध्ये आणि तसा प्रयत्न चालू आहे त्यांच्या सर्वच खेळाडूंचा. धावसंख्या 36, एक चांगली धावसंख्या. राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल ईश्वर. हो, आता मात्र ब्लॅक हॉलमध्ये टाकलेला चेंडू होता. पूर्ण पोझिशन बघितली होती फलंदाजाची आणि त्या अनुषंगाने राऊंड द विकेट म्हणजे अगदी बुंध्यामध्ये चेंडू सोडला होता. कमबॅक केलेलं आहे, परंतु उशीर झालेला आहे कमबॅकसाठी. धावसंख्या 36 ईश्वर. ऑफस्टम्पच्या किंचित बाहेर चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाकडे निर्धाव चेंडू येतोय. डॉटने मात्र या षटकाची समाप्ती होते. मागचे 2 चेंडू डॉट गेले. थोडंसं हायसं वाटलं असेल, थोडासा सुटकेचा निश्वास कॅप्टनने सोडला असेल, कारण 12च्या सरासरीने धावा धावपलकावर अजून 36 आहेत. हे शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये डोळ्यासमोर 14 ते 15 धावा असतील खेळाडूंच्या. खास करून काटेई संघाचे जे फलंदाज आहेत, मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत, त्यामध्ये गणेशने आत्तापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि गणेशच्या फलंदाजीचा विचार केला तर वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. महेश त्याला वैयक्तिक 6 धावांवर साथ देतोय. यस, बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन आणि एकता सारंगाव संघाचे कॅप्टन. शेवटचा हा आपला असं कॉल असेल. 36 धावा झालेले आहेत मंगेश. शिनू सामलची गोलंदाजी झाली आणि शिनू तडका आता गोलंदाजीसाठी मात्र येईल. सॉरी, तडकाची झाली. श्यामल आला. शिंदे गेले, देशमुख आले, ठाकरे गेले, ते राव गेले, पंत आले. तशी म्हणजे नक्कीच आता मात्र शिनू तडका गेले आणि शिनू सामंत आले. ओव्हर द विकेट. यस, दशरथ पाटील काय असामी आहे. उलटा चेंडू. इथे मात्र काय जबरदस्त संग केलेला आहे. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांमधून हा जबरदस्त झेल. चेंडू सीमारेषा पार. षटकार. बंद्र्या मारुती काल्हेर आणि एकता सारंगाव. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन. शिनू. हा फ्लिकचा फटका आहे, मात्र सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. मंगेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. काहू कॉर्नरमध्ये 43 धावा धावपलकावर आणि या 43 धावामध्ये गणेशच्या बॅटमधून आतापर्यंत 20 आणि महेशच्या बॅटमधून आतापर्यंत 13. चांगली जोडी जमलेली आहे. ते मात्र फुलटॉस चेंडू. टॉप एज लागली. चेंडू जवळ सीमारेषेकडे सरसावला होता, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू पकडला गेलेला आहे. 2 झाल्या. 2ने धावसंख्या धावपलकावर 45 लागली. या चाचणी स्पर्धेसाठी शरद नाना यांनी खूप मेहनत घेतलेली आहे.
कारण बराचसा जमा खर्च त्यांच्याकडे. इथे मात्र खर्च करतोय गोलंदाज. चेंडू सीमारेषा पार आणि काय लाजवाब फलंदाजी. गणेशच्या बॅट मधून आलेला हा तगडा सिक्स. निवियाचे बॉल म्हणे बाहेर जात नाही. बघा हे निवियाचे बॉल असतात. ही क्वालिटी असते बॉलची. ओव्हर द विकेट गोलंदाज. फुल टॉस. आणखी एक धमाका. आणखी एक षटकार. मच्छिंद्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे काम करतायत मात्र सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 57 धावा धावपलकावर. मी म्हटलं होतं की या खेळपट्टीवर कुठल्या षटकामध्ये काय घडेल हे कुणीही भविष्यवेता सांगू शकत नाही. कितीही ग्रहांचा अभ्यास असेल मात्र या खेळपट्टीचा रंग सांगू शकत नाही. हो इथे मात्र नक्कीच बॅटच्या वरच्या भागाला लागून चेंडू आपटतोय चेहऱ्यावर. तर 4 षटकं इथं कंप्लीट झालेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागलेले त्या 58 आणि 59 धावांचं लक्ष. पहिल्या 2 षटकात फक्त 14 आणि त्यानंतरच्या 2 षटकात आपण पाहतोय तब्बल 44. बोथ टीम कॅप्टन बी फास्ट. तर 59 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलेले आहे. यस चला दोन्ही संघाचे कॅप्टन बंद्रा मारुती काल्हेर आणि एकता सारंगाव मी आपणास थेट घेऊन जातोय प्रगती क्वारी टॉस बॉक्समध्ये. श्री संदेश भगवान म्हात्रे आणि श्री गुरुनाथ सकाराम म्हात्रे उद्योगपती यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आपल्याला प्रायोजित झालेला आहे. यस ओव्हर टू ठोसा. यस सर थँक्यू सर. पुढचा सामना अतिशय भन्नाट बघायला मिळेल. 1 वाजता बंद्रा मारुती काल्हेर विरुद्ध सारंगाव. 2 टीममधील आपण भन्नाट क्रिकेटचं युद्ध पाहणार आहोत आणि दोन्ही टीमचे कर्णधार आमंत्रित करूया टॉस बॉक्समध्ये. बी फास्ट. त्वरा करा. येस सर थोडं थांबवेन तुम्हाला मी थोडंसं कारण आपण या व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सदस्य आणि या भिवंडी तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योगपती हेमंतजी गुळवी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ज्यांना प्रेमाने मुसाभाई असं म्हटलं जातं. जय कालिका माता कालवार संघाच्या वतीने संदेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान हेमंतजी गुळवी यांचं करायचं आहे. क्रिकेटवर नेहमीच ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे जोशी विलन A-B संघ ज्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगलं प्रदर्शन आपण पाहतो नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. सर्वांचे लाडके मुसाभाई यांचं स्वागत आणि सन्मान जय कालिका माता कालवार संघाच्या वतीने या ठिकाणी केलं जाते. प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह बहाल केलं जात आहे. थँक्यू सो मच. डॅशिंग अंदाज नक्कीच आणि नक्कीच विनंती असेल मुसाभाई आपणास आपण टॉस बॉक्समध्ये या कारण आपल्या शुभ हस्ते ही महत्त्वाची टॉस या ठिकाणी केली जाईल. यस ओव्हर टू टॉस बॉक्स. नक्की टॉस बॉक्समध्ये मान्यवरांना आमंत्रित आपण करूया. या ठिकाणी आदरणीय मुसाभाई यांना हेमंतजी गुळवी साहेब त्यांच्या समेत त्यांचे मित्रपरिवार प्लीज वेलकम टॉस बॉक्स. एक बाजूला पाहत आहे बंद्रा मारुती काल्हेर नावाजलेला 40+चा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये एकता सारंग हाही नावाजलेला संघ आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी पाहुणे मान्यवर हेमंतजी गुळवी सर या ठिकाणी आलेले आहेत. टॉस या ठिकाणी केलं जाईल हेमंतजी गुळवी यांच्या शुभ हस्ते मुसाभाई यांच्या शुभ हस्ते. बंद्रा मारुती काल्हेर विरुद्ध एकता सारंग. हेड अँड टेल. श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवार आयोजित भव्य 40+ क्रिकेटचा महासंग्राम आणि टॉस जिंकलेला आहे एकता सारंग टीमनं. दोन्ही टीमला शुभेच्छा येताना हेमंतजी गुळवी साहेब प्लीज वेलकम VIP डायस. व्यातवेकडून मुसाभाई यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य आणि भेट दिलेली आहे. नक्कीच मोठी स्पर्धा आहे. पहिल्या हंगामाची सुरुवात आहे आणि जय कालिका माता क्रीडा मंडळाचं भव्य आयोजन. कालवारकर जेव्हा आयोजन करतात तेव्हा आयोजन खूप दिग्गज असतं. या मॅचबद्दल या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? प्रथमतः याच वर्षी आमचं आगमन झालं या संघटनेमध्ये
की या संघटनेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी ते खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार. त्याच्यानंतर कालिका माता क्रीडा मंडळ कालवार हा संघाचा चांगला जसं ग्राउंड आयोजन पण चांगलंच आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. तर सुरुवात तर विजयाची झालेली टॉसनं. 4 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग घेणार फिल्डिंग फिल्डिंग करताना या 4 ओव्हरमध्ये बंदे मारुती काल्हेर एक नावाजलेला संघ आहे, त्या टीमला कुठपर्यंत आपण रोखणार? कमीत कमी धावतपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला शुभेच्छा असलेल्या मॅचसाठी. एकता सारंग टीम टॉस विन फिल्डिंग. नक्कीच फिल्डिंग घेतलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आपण टॉस जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? नक्कीच फिल्डिंग घेतली असती. आपलं नाव सांगा महाराष्ट्र प्रेक्षकांना. प्रशांत पाटील. प्रशांत पाटील एक वंदे मारुती काल्हेर एक नावाजलेला संघ आहे. कारण भिवंडी टेनिसमध्ये आपण अनेक वर्षापासून क्रिकेट खेळत आलात. 40+ अजूनही खेळत आहेत. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये टीमनं पहिलीच मॅच आपण खेळत आहे. हा कितवा सामना आहे? ह्या अंगामधला हा चालू अंगातला पहिलाच सामना आहे. टीमने कुठपर्यंत टोटल द्यावी? नक्कीच 50च्या तर पुढे जाण्याचा प्रयत्न 100% असेल आमचा. 50+ टार्गेट असेल. आयोजनाबद्दल काय म्हणाल श्री कालिका माता क्रीडा मंडळचं? अति सुंदर आहे. बोलतात ना, निसर्गाने नडलेली अशी ही क्रिकेट नगरी आहे आणि खरंच छान आयोजन आहे. प्रथमतः त्या कालिका माता कालव्यांचं मी अभिनंदन करेन की आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग दिला, खेळाची संधी दिली आणि खरंच ग्राउंड सुंदर आहे. नक्कीच बंदामध्ये कॅप्टन आमच्या समोर जोडलेला. आपलं सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल. एकता सारंग विरुद्ध बंदामध्ये काल्हेर दोन टीमची फाईट पाना. 4 ओव्हरची मॅच असेल. 50+ टार्गेट ठेवलं बंदामध्ये काल्हेर टीमनं. तर एकता सारंग रोखण्याचा प्रयत्न तेवढाच करणार आहेत. 40-50च्या आतमध्ये. पात्र ऐकत राहा श्री कालिका माता क्रीडा मंडळ न्यू 40+ ट्रॉफी 2024. थँक्यू सो मच टॉस बॉक्स. एकता सारंगाव संघाचे कॅप्टन आपला पूर्ण संघ घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या. एकता सारंगाव संघाचे कॅप्टन आपला पूर्ण संघ घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या. हे वर्ष पहिलंच वर्ष आहे. या वर्षामध्ये आपण आपल्या संघाचं या ठिकाणी आगमन केलेलं आहे. नवीन 40+च्या इतिहासामध्ये प्रत्येक संघाचं स्वागत आणि सन्मान पूर्ण संघाचं केलं जातं. त्याच अनुषंगाने आपल्या संघाचंही इथे स्वागत होईल. एकता सारंगाव आपलं डेब्यूट आहे. नक्कीच आगमन आहे या संघटनेमध्ये. त्यासाठी आपणास विनंती असेल आपला पूर्ण संघ आपण व्यासपीठाच्या समोर या. एकता सारंगाव संघाचे सर्व खेळाडू या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने, चाचणी स्पर्धेच्या वतीने आणि जय कालिका माता कालवार संघाच्या वतीने तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीने आपल्या या ठिकाणी या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये शुभागमन केलं जाईल. या एकता सारंगाव संघाचे सर्व खेळाडू यस सामन्याला सुरुवात होते. 58 धावा करून 59 धावांचं लक्ष दिलेलं आहे जयगावदी काटे संघाने जय बजरंग कारिवली बी संघाचा समोर. जगातील पहिले पत्रकार जर कोण असतील ते नारद मुनी होते आणि नारद मुनी नक्कीच आपण पाहतोय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्यांना पहिलं पत्रकार असं म्हटलं जातं. आज मित्रांनो पत्रकार दिन आहे. सर्व पत्रकार बंधूंना या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. तर बदल होतो या ठिकाणी कमेंट्री बॉक्समध्ये. मोहनदादा भोईर पुढचा मोर्चा सांभाळतील. थँक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. माझे सहकारी समालोचक एक भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज निश्चितच स्पर्धेमधून सुंदर सुरेख रंग भरताना. तर जाऊया आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना चालू. एका बाजूला काटेई संघ, दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली बी संघ. सुभाष बत्तिनी फॅम टीम. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका आहे. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे.
यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झाली त्या ठिकाणी कॅरी केला आणि महत्त्वाचा फलंदाज. सारंगावच्या विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि त्या प्रथम नागरिक जे आहेत विद्यमान सरपंच त्यांचे यजमान आज आपण इन ॲक्शनमधून आमच्या क्रिकेटमधून पाहतोय निवृत्ती पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. निवृत्ती पाटील आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आज या ठिकाणी एकता सारंगाव अदर्स टीम कॅप्टन विथ अदर्स टीम सर्वांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान देखील केले जाणार आहे ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं. त्या अनुषंगाने संघाचे सर्व प्लेयर्स आपण स्टेजच्या समोर यायचे. एकता सारंगाव नेक्स्ट बॅट्समॅन सुभाष. टीम कॅप्टन सुभाष बत्तीनी या ठिकाणी खऱ्या अर्थात थोडंसं दूरवरून मारण्याचा प्रयत्न होतो. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आहे आणि प्रयत्नामधून मला वाटतं बघूया निश्चितच या ठिकाणी फलंदाज सुभाष बत्तीनी याला आपलं मैदान सोडावं लागेल. खऱ्या अर्थानं हा फलंदाज बाद झाला नाही आहे तर स्वतःहून त्यानं आत्मदहन केलेलं आहे. म्हणून मंडपाला संपर्क साधायला सांग ना आपल्याला. फोन कर रे शांभू बोला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतो विजन कारविली संघातील एक महत्त्वाचं ट्रम्प कार्ड. काटी संघाचा उत्कृष्ट हा गोलंदाज विजेंद्र घरत. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक करतो. स्ट्राईक रोड करण्याची संधी आहे. बॅट्समॅन बॅटल सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फेक. परिपुढे बीट होताना आपण ईश्वर याला पाहिलं. एक फुल्यांचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चित घेता आला आणि फलंदाजाला मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावने कारविली संघाची धावसंख्या होती ती 5. 2 बाद 5 षटक क्रमांक दुसरं. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे कारविली संघाला. बॅट्समन मंगेश डाकुरा फलंदाज नेहमीच एक आक्रमक खेळ खऱ्या अर्थाने मंगेशच्या बॅटमध्ये आपण पाहत असतोय आणि आता मात्र त्या खेळाची नितांत गरज देखील आहे कारविली संघाला. गोलंदाज विजेंद्र घरत सज्ज होतो. मारुत पंचांना क्रॉस करतोय. आज इन ॲक्शनमध्ये संदेश पाटील यांना देखील आपण पाहणार आहोत. क्रिकेटपेक्षा खऱ्या अर्थानं कबड्डी जास्त प्रिय आहे संदेश पाटील याला. चेंडू थोडासा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. खऱ्या अर्थानं चेंडू मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं बिजन घर त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अद्यव स्थिती कारविली संघाची 2 बाद 5. चेंज ऑफ पेस निश्चितच थोडंसं परिवर्तन आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती. फेक देखील उत्तम होती. मात्र एसटी रक्षकाला चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही आणि कदाचित आपण चेंडू गॅदर केला असता तर निश्चित एक धावचित
बाद करण्याची नामीच संधी आली असती. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींना फार महत्त्वाचं स्थान नसतं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज विजयन घरात. स्ट्राईक रोटेट करतोय मंगेश. डावखुरा फलंदाज. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बघा, फटका मारण्यासाठी आम्ही वारंवार सांगत असतोय, तुमचं टायमिंग, तुमचं पदलालित्य, तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. विजयन घरात टू मंगेश. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बघा, स्विच हिट चेंडू जर मारायचा असेल, रिव्हर्सचा फटका तुम्हाला मारायचा असेल तर खऱ्या अर्थाने चेंडूची फेक ओळखणं फार गरजेचं असतं. चेंडूची निवड फार गरजेची असते, कारण की लगा तो आबाद नाही तो बर्बाद. एक चेंडू बाकी आहे. दुसऱ्या ओव्हरचा सामना चालू आहे. सध्या अद्य स्थिती आपण पाहतो कारविली संघाची 2 बाद 8 धावा. थोडासा बॅकफुटला संघ आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केला. चेंडू जातो मिड विकेटला ऑन द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. कमालीचा थ्रो. धावसंख्या एकने पुढे असते 9. पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त खर्च झाल्या 9 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी फार 50 धावांची गरज. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे, मात्र बघा क्रिकेटमधून काही घडू शकतं. षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या ती धावसंख्या ती 2 बाद 9. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 25 धावांची गरज तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि संघातील गोलंदाज येतोय महेश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. वेले संघाचा कॅप्टन आपली अदर्स टीम घेऊन आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. सारंगाव. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खोळी स्वतः गोलंदाज आहे. यस, वेल जज कॅच. स्कायर शॉट आपण पाहिला होता, आकाशी फटका आपण पाहिला होता. मग काय कमालीचा असेल त्याकडे कलेक्ट केला गेला स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. महत्त्वाचा फलंदाज बाद होतो ईश्वर. मिस टाइम स्ट्रोक. नेक्स्ट बॅट्समन भारी भक्कम शरीर यष्टीचा संदेश पाटील. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज महेश. पहिला चेंडू हाताला मात्र एक सफलता प्राप्त करतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज महेश. डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे.
सो सॉरी, या ठिकाणी फलंदाज बाद आहे. नेक्स्ट बॅट्समन सिनू. बोलली आता काय करते बोल. अगेन्स्ट गोलंदाज महेश. लॉंग रन अप. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडू मिडविकेटला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून आपण पाहतो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. बघा, एक धावेने फक्त आपण पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न कराल. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर निश्चितच एका मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे कारिवली संघाला. विजयापासून फार दूर आहे कारिवली संघ. गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवून सांगतात. चेंडू राहिले, चेंडू बाकी आहेत 9 आणि विजयापासून अजूनही 49 धाबा दूर आहे. मिशन इज इम्पॉसिबल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. बघूया. दीपकजी म्हात्रे साहेब, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. चेंडूला पुलचा फटका. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. यस, खराब चेंडू उत्तम प्राज. जसं प्रश्न तसं उत्तर. फुलेंचा चेंडू तो ऑनसाईडचा फटका सजला आणि चेंडू वायडिश डीप मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्र दीपक षटकार. फलंदाज मंगेशच्या पाठमधून येतोय. बंदऱ्यामूर्ती कालेरी संघाच्या सर्व करता धरता आणि शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण सन्मान्य दीपकजी म्हात्रे साहेब, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू. अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला. चेंडू तो शॉर्ट पॉईंटला. एक धाव घेण्याची संधी. एका धावेने खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त आपण पराभवाचे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न कराल. कारण एक धावे एक धुक्के से कुछ काम चलने वाला नहीं यहाँ पर. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. विजयापासून तब्बल 42 धावा दूर आहेत. त्यांना सर्वांचं सत्कार कंबाईन करायचं. त्यांना बोलवतो येत नाही ना, त्यांची मॅच जाऊन दे ना. मग याचा कर आपला मित्र जाऊन दे. मोर संपुती करतो ना. एकता सारंगाव कॅप्टन इन अदर्स टीम, आपण आमच्या मुख्य स्टेज समोर या प्लीज. प्रवीण करे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फॅक. एक मधल्या एसटीवरचा चेंडू. फलंदाज थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू पायावर आदळतोय आणि लेग बिफोरचा अपील करताना गोलंदाज पंच देखील संमत झाले आणि महत्वाचा फलंदाज मंगेशची खिडी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समॅन जातो महेंद्र ना. महेंद्र मिशन इज इम्पॉसिबल. सुभाषजी बत्तीने आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सुभाषजी बत्तीने जयभजन कारिवली बी संघाचे करता धरता आणि दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड.
वाडीशी लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या सरळ चेंडू 1 बॉन्स एका टप्प्याने सीमारच्या बाहेर जाणारा चौकार महिंद्रा याच्या बॅटमधून येतोय. या चौकाने आता मात्र थोडंसं कुठेतरी पराभवाचं अंतर कमी केलं जातं. धावसंख्या 21-21. वन बॉन्स पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार महिंद्रा याच्या बॅटमधून येतोय. हा पलीकडे चेंडूला सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका पण पाहिला. एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा सुंदर चौकार येतोय. चौकाने संघात धावसंख्या 4ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 25. आता मात्र हा चेंडू थोडासा स्वर आहे आउट ऑफ स्टंप. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे बिग इव्हेंट मधून मनापासून स्वागत. आपण पाहतो चाचणी स्पर्धा 2024 थरार आमदार चषक. एक धाव कंप्लीट झाली. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय चाचणी स्पर्धा 2024 अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमधून खास करून अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचे अष्टपैलू असे खेळाडू आमचे परममित्र गणेशजी ठाकरे यांनी देखील सिनियर 40+ या संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत आणि यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद गणेशजी ठाकरे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. तर नो डाऊट चालू सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी गणेश, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 35 धावा, एक झुंजार खेळी ज्याच्या बॅटमधून पाहिली, तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं सिकस दिली जय बजरंग कारिवली बी संघाला.